आपण आता बुलिश इनगल्फिंग ही कॅन्डल बघतोय. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही 2 कॅन्डलचं कॉम्बिनेशन असते. हिला ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल बोलतात, कारण की स्ट्रॉंग डाउन ट्रेंडमध्ये ही कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर अप ट्रेंड येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. आता हिच्यावरून ट्रेड कसा करायचा, हिची एंट्री कुठे असते, स्टॉप लॉस कुठे असतो, टार्गेट कुठे असतो आणि ही बनल्यानंतर आपण ट्रेड घेतलाच पाहिजे का, याच्यासाठी काही विशेष क्रायटेरिया असतात. त्याच्यावरती आपण मोठा व्हिडिओ तर बनवणारच आहोत. पण इथं एक काळजी घेण्यासारखी गोष्ट असते. ही जी रेड कॅन्डल आहे, या रेड कॅन्डलचा जो क्लोज आहे त्याच्या खाली या ग्रीन कॅन्डलची ओपनिंग पाहिजे आणि या रेड कॅन्डलच्या ओपनिंगच्या वरती हिचा क्लोजिंग पाहिजे. म्हणजे हे पूर्णपणे काय होईल, कव्हर अप होईल. तेव्हा त्याला बुलिश इनगल्फिंग असं म्हणतात. आता आपण याला चार्टवरती बघू. जर आपण इथं चार्टवरती बघितलं तर निफ्टीमध्ये बघा 7.5% ची डाऊन मुवमेंट आहे. त्याच्यानंतर इथं बुलिश इनगल्फिंग बनला आणि इथं काय झाली, एक अप मुवमेंट आलेली आहे. मी अजून पण सांगतो, बुलिश इनगल्फिंग बनली म्हणजे ट्रेड कुठली कॅन्डल ट्रेडेबल आहे आणि कुठली कॅन्डलवरून ट्रेड नाही करायचा, यासाठी खूप क्रायटेरिया असतात. त्याच्यावरती आपण व्हिडिओ लवकर बनवू.